हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. प्रिन्स नर्सिंग क्लासेसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. मी करिश्मा भगत आपल्या महाराष्ट्राचे एएनएम स्टुडंट्स, बायोचे स्टुडंट्स, जे 12th चे स्टुडंट्स आहे, ज्यांनी कॉम्पिटिटिव्हचं प्रिपरेशन करत आहे, त्या सर्वांकरिता ही आपली जी चॅनल आहे ती हेल्प करणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर नोटिफिकेशन पाहिजे असेल किंवा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला स्टडी तुमचा सोपा होण्यास मदत होईल. त्यातल्या त्यात आज 14 एप्रिल म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भीम जयंती आपण भीम जयंती म्हणून साजरी करतो. तर ती 134वी ही जयंती आहे. तर माझा सर्वांना जय भीम, जय संविधान. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे सांगून गेले त्यांनी आपल्याला, आणि आपल्या बहुजनांना माणूस म्हणून जगण्याचा, शिक्षणाचा अधिकार त्यांनी मिळवून दिला. त्याबद्दल त्यांना मी इथे शतशः नमन करते आणि आपल्या टॉपिकला सुरुवात करते. चला तर आज आपण आपल्या विषयाकडे वळूया. आपण बघितलेलं होतं मेनोपॉज कशाला म्हणतात, त्याचे साइन अँड सिम्पटम्स बघितलेली, त्याची ट्रीटमेंट बघितली. त्यानंतर त्या पेशंटला आपण मानसिक आधार कसा द्यायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहे. तर आज आपण इथे बघणार आहे स्त्रीबीज, किंवा त्यालाच इंग्लिशमध्ये ओवम असं म्हणत असतात. तर त्याचा आकार किती असतो, तो कशा प्रकारे झेलला गेला असतो, ओव्ह्युलेशन काय असतं, हे सगळ्या गोष्टी आपण आज इथे क्लिअर करणार आहे. तर ज्या वेळेस ओव्ह्युलेशन होऊन परिपक्व, आपण बघितलेलं आहे की ओव्ह्युलेशन कसं होतं. ठीक आहे, मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. तुम्ही जर नसेल बघितलं तर माझ्या चॅनलला जाऊन तिथे व्हिडिओ आहे, तिथे तुम्हाला मिळून जाईल. ज्या वेळेस ओव्ह्युलेशन होऊन परिपक्व ओवम बाहेर पडते तेव्हा त्याचा आकार हा गोल असतो आणि त्याचा व्यास हा 0.15 मिलीमीटर इतका असतो. म्हणजे सुईच्या टोका एवढा, जी अनुकुचित दार जी सुई असते त्याच्या टोका एवढा त्याचा आकार असतो. हे स्त्रीबीज पेरिटोनियल कॅव्हिटीत न पडता, इथे बघा काय होते की जेव्हा परिपक्व होत नाही त्यावेळेस, जेव्हा ओवम किंवा स्त्रीबीज परिपक्व होत नाही त्यावेळेस तो पेरिटोनियल कॅव्हिटी मधनं निघून जातो. परंतु हा परिपक्व जेव्हा होत असतो तेव्हा तो पेरिटोनियल कॅव्हिटी मध्ये न पडता बीजवाहिनींच्या फिमरियांकडून असतो पकडला जात असतो. फॅलेंजेसही त्याला म्हणत असतात. कारण यावेळी इस्ट्रोजनच्या प्रभावामुळे बीजवाहिनीला विशिष्ट प्रकारची वक्रता येते. ठीक आहे, ते असे न राहता काय होते, असे वक्रता येत असते आणि ते त्याला झेलत असतात. इस्ट्रोजनच्या प्रभावामुळे, जास्त इस्ट्रोजनच्या निर्मितीमुळे हे कार्य तिथे घडून येते आणि त्याचा आकार हा कपासारखा होऊन जणू तो त्यांना परिपक्व ओवमला किंवा स्त्रीबीजला झेलण्यासाठीच तो तिथे तयार असतो. ओवमला स्वतःची हालचाल करण्याची क्रियाशीलता नसते, तो स्वतः हालचाल करू शकत नाही. परंतु पेरिस्टाल्टिक मुवमेंट काय होत असते आपल्या शरीरामध्ये, तिथे एक असं अप अँड डाऊन आपण म्हणू शकतो. तर ती जी प्रोसिजर आहे ती सुरू असते, त्यालाच पेरिस्टाल्टिक मुवमेंट असंही म्हणत असतात. तर त्या मुवमेंटमुळे काय होत असते, ते परिपक्व बी आपोआप समोर ढकलल्या जाते. परंतु बीजवाहिनीतील सिलिया आणि लेम्फमुळे निर्माण होणाऱ्या पेरिस्टाल्टिक हालचालींमुळे तो तरंगेतच पुढे जात असतो. ठीक आहे, तर आपण इथे स्त्रीबीज बघितला. आपण आता बघणार आहे बीज फलित होणे किंवा कन्सेप्शन, कन्झ्युम करणे. तर ह्या प्रोसिजर मध्ये काय काय होतं हे सगळं आता आपण इथे डिटेलमध्ये बघू. यालाच फर्टिलायझेशन, इम्प्रिगेशन असेही म्हणत असतात. यामध्ये स्त्रीबीज व पुंबीजाचे मिलन होऊन दोन्ही पेशी एकजीव होतात. दोन्ही केंद्रक एकत्र येऊन एक केंद्रक होतो. सायटोप्लाझम मध्ये सायटोप्लाझम मिसळून जातो. क्रोमोझोम्सच्या 23 जोड्या तयार होतात आणि नवीन जीवाची निर्मिती होते. यालाच बीज फलित होणे असे म्हणत असतात. बघा, मी पुन्हा एकदा रिपीट करताय की बीज फलित होणे यालाच फर्टिलायझेशन, इम्प्रिगेशन असेही म्हणत असतात. यामध्ये स्त्रीबीज व पुंबीजाचे जे मिलन होऊन एक पेशी, एक जीव तयार होत असते. यामध्ये दोन्ही केंद्रक एकत्र येऊन एक केंद्रक तयार होतो. सायटोप्लाझम मध्ये सायटोप्लाझम मिसळून जातो. क्रोमोझोम्सच्या 23 जोड्या, 46 असतं. तर 23 आईकडून, 23 पित्याकडून आणि त्याच्या जोड्या तयार होत असतात. तर त्या टोटल 23 जोड्या होत असतात. तर त्या 23 जोड्या तयार होतात आणि नवीन जीवाची निर्मिती होते. यालाच बीज फलित होणे किंवा कन्सेप्शन किंवा कन्झ्युम केलं असंही आपण इथे म्हणू शकतो. जरी 2 ओव्हरीज असल्या तरी दर महिन्याला, प्रत्येक महिन्याला, बाईची मासिक पाळीचे जे चक्र आपण बघितलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला दिसेल, दर महिन्याला एकच ओवम परिपक्व होऊन बाहेर पडत असतो. परंतु एका संभोगाच्या वेळी सुमारे 20 कोटी पुंबीजे बाहेर पडत असतात आणि याच वेळेस सर्व्हिक्स कडून अल्कलाइन म्युकसची निर्मिती होते व तो स्त्राव
बीजांना आकर्षित करत असतो। बघा, बाईकडे एकच परिपक्व असलेलं बीज असते, परंतु बीजाकडून किती येत असतात? सुमारे 20 कोटी। ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं, फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारू शकतात। तर 20 कोटी बीजे योनीमध्ये सोडले जातात। याच वेळेस सर्व्हिक्स कडून अल्कलाइन म्युकसची निर्मिती होते व तो स्त्राव बीजांना आकर्षित करत असतो। या बीजाचा आकार हा शेपटी असलेल्या पतंगासारखा असून त्याच्या डोक्याचा व्यास हा 0.05 मिलीमीटर इतका असतो। ठीक आहे, मी तुम्हाला डायग्राम इथे देईलच। एका वेळेस जरी 20 कोटी बीजे असली तरी त्यातील काही बीजे ही बीजवाहिनीच्या अँपुलापर्यंत, एवढी 20 कोटी पूर्ण बीजे जरी असली तरी त्यामधले अर्धे तर डेथ होऊन जातात, एक्सपायर्ड होऊन जातात। त्यानंतर ही बीजवाहिनीच्या अँपुलापर्यंत, ती बाकीची जी आहे ती अँपुलापर्यंत पोहोचणं ही खूप गरजेचं आहे। तर ती त्यातली अर्धी समजा किंवा 75% अँपुलापर्यंत पोहोचतात। पैकी एका बीजाचे परिपक्व ओव्हमशी म्हणजे स्त्रीबीजांशी मिलन होत असते। एवढे सारे जरी गेले, 10 कोटी जरी अँपुलापर्यंत पोहोचले तरी त्यापैकी एकच बीज हा स्त्री बीजाशी त्याचं परिपक्व होऊन काय होत असते? मिलन होते। बाकी सर्व बीजे जो स्त्राव निर्माण करतात त्यामुळे स्त्री बीजाचे कोरोना रेडिएटा हे कवच नरम होत असते। ठीक आहे, तिथे स्त्री बीज जे आहे त्याच्यावर कोरोना रेडिएटा नावाचं एक कवच असतं। तर जेव्हा तिला बीज मिळतो त्यावेळेस ते नरम होते आणि बीज आत जाण्यास मदत होते। यशस्वी मिलनासाठी ठराविक ठिकाण व ठराविक वेळ म्हणजेच आवश्यक दिवस असतो। ठिकाण म्हणजे बीजवाहिनीचा अँपुला। ठीक आहे, हे बघा, हे लक्षात ठेवा की ठराविक ठिकाण आणि ठराविक वेळ। तर मिलनासाठी, सक्सेसफुल कन्सेप्शनासाठी ठिकाण म्हणजे कुठे कन्सेप्शन होत असते? तर अँपुलामध्ये, बीजवाहिनीच्या अँपुलामध्ये कन्सेप्शन होत असते। आणि कोणत्या दिवशी? आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देत आहे। जर एखाद्या बाईची मासिक पाळीची जी तारीख आहे ती 28 असेल, जर तिची प्रत्येक महिन्याचा जर चक्र आपण बघितलं तर 30 दिवसाचा असेल, तर म्हणजे काय होईल की तिची पाळी 27 तारखेला किंवा 28 तारखेला, कारण प्लस मायनस 30चा महिना असतो, तर तिची 27ला येऊ शकते किंवा 28ला तारीख येऊ शकते। तर त्या तारखेच्या 14 दिवस अगोदर ओव्ह्युलेशनचा दिवस असतो। तर त्या दिवशी म्हणजे 28 तारखेपासून 14 दिवस मायनस करा, म्हणजे 14 तारखेला, 15 तारखेला, 13 तारखेला, 16 तारखेला, ह्या सगळ्या ज्या 4-5 दिवस असतात, या तारखेपर्यंत जर मिलन जर झालं, संभोग जर झाला, तर त्यावेळेस तिथे कन्सेप्शन होत असतं, प्रेग्नन्सी राहत असते। तर बहुतांश स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या 10 ते 18 दिवसातच गर्भधारणा होत असते। तरी परंतु ओव्ह्युलेशन झाल्यानंतर 24 तासाच्या आतच संभोगाची क्रिया झाल्यास बीज फलित होत असते। ठीक आहे, जेव्हा 24 तासाच्या आतमध्ये संभोगाची क्रिया जर झाली ओव्ह्युलेशन झाल्याच्या नंतर, तर त्यावेळेस तिथे प्रेग्नन्सी राहत असते, कन्सेप्शन होत असते। स्त्रीबीज किंवा पुंबीज हे दोन्हीही 48 तासानंतर मिलनासाठी योग्य राहत नाही। 48 तास झाल्याच्या नंतर मग ते मिलनासाठी योग्य राहत नाही। ओव्हमचे कवच भेदून स्पर्म आतमध्ये गेल्याबरोबर बाहेरील बाजूस त्याची शेपटी गळून पडत असते। दोन्ही केंद्रक एकत्रित येत असतात। स्त्रीबीज आणि पुंबीज हे दोन्ही केंद्रक एकत्रित येतात। सायटोप्लाझम मध्ये सायटोप्लाझम मिसळून जात असतो। क्रोमोझोम्सच्या 23 जोड्या तयार होत असतात। यापैकी एक जोडी हे सेक्स क्रोमोझोम्सची असते। बाकी सर्व क्रोमोझोम्समुळे आई वडिलांचे इतर गुणधर्म येतात, जसे रंग, उंची, शरीरदृष्टी, बुद्धिमत्ता, अनुवांशिक रोग इत्यादी। अनुवांशिक रोग हे क्रोमोझोम घेऊन येत असतो। ठीक आहे, तर इत्यादी सगळं। तर लिंग रंग काया म्हणजे मुलगा की मुलगी, तर हे आपण कसं ठरवू? तर मध्ये आईकडे दोन्ही श च असतात। ठीक आहे, आईकडे काय असतात? आपण इंग्लिश मध्ये एक्स पण म्हणतो, एक्स असतात किंवा क्ष असतात, परंतु पित्याकडे क्ष आणि य असतो। तर जर पित्याकडून क्ष आणि आईकडून श आला तर येणारं बाळ मुलगी येत असते, आणि पित्याकडून जर वाय आला, य आला आणि आईकडून क्ष आला तर जन्माला येणारं बाळ हा मुलगा असतो। तर हे कोणालाच माहिती नसतं। तर आपण याच्या आतमध्ये गेलो किंवा आपण हे जर डिसाईड करायला गेलो तर आपली जी नॅचरल दृष्टी आहे त्याच्यामध्ये खूप घोळ होईल। म्हणून हे सगळं न करता जे भेटत आहे त्यामध्ये समाधानी ठेवायचं। जन्माला येणारे बाळ मुलगा किंवा मुलगी असो, समाधानी राहा। ठीक आहे, त्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे फलित बीजाचे रुजणे। तोपर्यंत धन्यवाद। पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन टॉपिक सोबत। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।